बाबा। लवकरात लवकर संतोषजी महाराज की जय। परमपूजनीय राष्ट्रसंत श्री संतोषजी महाराज की जय। शिंगारे साहेब आपल्या न्यूजचे प्रतिनिधी आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आपल्याला करायचा आहे। बाबाला बोलतो ना, अगोदर आपण बोला। मी कुंडलिक महाराज शेळके सर्व भाविक भक्त मंडळींना भगवान शिवशंकराची पूजा प्राप्ती व्हावी या हेतून भाविक भक्त मंडळीच्या सानिध्यामधून आमचे प्रमुखने आदरणीय माधव महाराज हाळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ या ठिकाणी 1 लक्ष शिवलिंग महापूजेचा सोहळा आणि माघ महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रामधील तीर्थक्षेत्र असणारे औंढा ज्योतिर्लिंग या ठिकाणी हा सोहळा आयोजित केलेला आहे। आणि या सोहळ्यामध्ये महिला मंडळी, पुरुष मंडळी, सर्व भाविक भक्त मंडळीच्या सानिध्यातून काल दिनांक 19 जानेवारीला 1 लक्ष शिवलिंग महापूजेचा सोहळा आम्ही आयोजित केला। त्यात महिला मंडळींनी, पुरुष मंडळींनी, भाविक भक्त मंडळींनी 1 लक्ष शिवलिंग महापूजा वारुळाच्या मातीच्या, गायीच्या शेणातलं गोमूत्र टाकून त्या पूर्ण तयार केल्या आणि काल पूर्ण त्यांची विधी, पूजा, अभिषेक सोहळा हा सोहळा आयोजित केला। आणि आज दिनांक 20 जानेवारीला त्या 1 लक्ष शिवलिंग महापूजेचं विसर्जन औंढा नागनाथ परिसरामधील तीर्थक्षेत्र असलेलं ते पुरातन काळातलं तलाव, त्या तलावामध्ये विसर्जन करण्यात आल्या। आणि त्या विसर्जन करण्याच्या अगोदर ज्यांनी माणसातला देव बघितला, आमचे व्यसनमुक्तीचे देवदूत राष्ट्रसंत श्री शेषरावजी महाराज शिरपूरकर महाराजांनी कोट्यावधी लोकांना व्यसनातून व्यसनमुक्त केलेले आणि तेच कार्य या औंढा नागनाथ या ठिकाणी भाविक भक्त मंडळींना व्यसनातून व्यसनमुक्त होता यावं या हेतूनं आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण राष्ट्रसंत संतोषजी महाराज शिरपूर यांना आम्ही या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आणि लाखोचा समाज याच्यामधून व्यसनमुक्त होण्याचा संकल्प हा या ठिकाणी सोहळा पूर्ण करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित झाले आणि सर्व भाविक भक्त मंडळींना व्यसनमुक्तीचं प्रवचन, व्यसनमुक्तीचा संकल्प बाबांनी या ठिकाणी दिलेला आहे आम्हाला। आणि आज आम्ही याच देही याच डोळा भोगू सुखाचा सोहळा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंथ चालू जाता न पडे गुंता कोठे काही। भविष्याचं जीवन जे काही आमचं शिल्लक आहे ते जीवन साधू संतांच्या आशीर्वादानं आम्हाला प्राप्त व्हावं या हेतून हा सोहळा मोठ्या आनंदामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। खूप छान असा सोहळा या ठिकाणी करण्यात आला आणि या ठिकाणी बऱ्याच तरुणांनी व्यसनमुक्ती केलेली आहे। आदरणीय गुरुवर्य संतोष महाराज, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। संतोष महाराज, आमच्या चॅनल मध्ये आपलं खूप सारं अभिनंदन, शुभेच्छा देतो मी, कारण आपल्या मार्फत भरपूर व्यसनमुक्त तरुण झालेले आहेत। आजच्या कार्यक्रमामध्ये किती तरुणांनी व्यसनमुक्तीचा माळ घातलेली आहे आणि आतापर्यंत किती जणांनी व्यसनमुक्ती घेतलेली, आपण थोडक्यात माहिती द्या। आता आजचा जो कार्यक्रम आहे, आजच्या कार्यक्रमाच्या हिशोबानं आज व्यसनमुक्तीचा म्हणजे मेन जो कार्यक्रम होता आज तो महापूजेचा होता आणि 1 लाख शिवलिंग साधी गोष्ट नाही। 1 लाख शिवलिंगाचं दर्शन, त्यांचं विसर्जन, त्यांची महापूजा या महिला मंडळ म्हणजे आदिशक्तीचं रूप यांच्या हस्ते झालं। तर आज हा मेन कार्यक्रम हा होता। आज जेवढे लोक हजर आहेत त्याच्यातले 90% दारू सुटलेले आहेत, हे ऑलरेडी दारू व्यसनमुक्त झालेले आहेत। आणि या कार्यक्रम एवढे धावपळीत आणि इथल्या शॉर्ट नोटीसवर घेण्यात आला की आम्हाला प्रचार करायला बी टाइम नाही भेटला। ऍक्च्युली काम जे आमचं 25 वर्षापासून मी काम करतो, 7 वर्ष आमच्या मोठ्या महाराजांनी काम केलं, तर असं कंप्लीट 25 आणि 7 32 वर्षाच्या काळामध्ये 300 लाख लोकांची दारू सुटली। 3 कोटी 3 करोड लोक आणि पुऱ्या भारतातले लोक। आमचं स्थायी जे एक संस्था आहे मोठी 10
एकराची संस्था आहे. राज्य सरकारनं त्या संस्थेला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला, बुलढाणा, शिरपूर बुलढाणा, आणि 5-5 अवॉर्ड दिले. तिथं हेलिकॉप्टरने कॅबिनेट येतात आणि म्हणजे हेलिपॅड आहे तिथं. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणलं म्हणजे हजारो 22 राज्यातून लोक येतात तिथं दारू सोडायला, आजही दर शुक्रवारला. पण या कार्यामध्ये मी एकच सांगेल की गुण 100% आहे. नाहीतर 300 लाख लोक, 3 कोटीचा आकडा कमी नाही ना. बरोबर. दारू सोडायची असली तर लय झालं तर मार्गदर्शन 1 ना 2 10-20 लोकांची दारू सुटल. आता युट्यूबवर किती मोटिवेशनल स्पीकर आहेत, ते फक्त बोलण्यानं नाही, हे काहीतरी ईश्वरीय प्रसाद आहे आमच्या त्या मोठ्या महाराजांना. ईश्वराची शक्ती आहे, त्या ईश्वराच्या काहीतरी शक्तीमुळे हे एवढं मोठं काम होऊन राहिलं. व्यसनमुक्तीशिवाय अन्य काही कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं का? सगळ्यात महत्वाचं तर व्यसनमुक्ती आहे, आणि दारू सुटली की 90% काम तर आपलं झालं. मग आम्ही काय करतो, जे आदिवासी भागामध्ये जिथं जिथं आदिवासी समाज आहे, बंजारा समाजाचे तांडे आहे, अशा ठिकाणी जातो. त्या लोकांना आता की दारू तर सुटली बा, मग मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांना जरा जागृत करण्याचं, की बा रिझर्वेशन दिलं सरकारनं, तुम्ही त्याचा फायदा घ्या. कशा कशा पद्धतीनं आपला समाज मागं अंधश्रद्धेनं मागं पडला. पुन्हा काय असतं, 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. श्रद्धा असेल तर देव आहे, आणि अंधश्रद्धा असेल तर नुकसान आहे. देव जो भलं करेल तो देव, बस एवढं एकच वाक्याचा विषय आहे. ज्याच्यापासून समाजाचं भलं होईल, पब्लिकचं भलं होईल, कोणत्याही माध्यमातून, तो देव. आमचं म्हणणं आहे त्यांच्यावर श्रद्धा ठेवा, कोणावर ठेवा, मुलांना शिकवा, मोठं करा. जे पैसे दारूत खर्च करत होते ते पोरांसाठी लावा, आणि लंब आयुष्य जगा. कारण हे किडनी, लिव्हर हे तुम्हाला रिप्लेस नाही होणार. बाकी तुमचे टीव्ही हे ते गेलं तर बिघडलं तर नवी आणू, पण हे रिप्लेस नाही होणार. आपण तरुणांना आमच्या माध्यमातून काय आव्हान करणार? बस एवढंच सांगेल मी. हे बघा, तरुण मंडळी, आता आजकाल काय असं, त्या जीवनातून मी आलेलो आहे, तुम्ही आलेले आहे, सगळं आम्ही सगळे त्या वयातून आलेलो आहे. ते एक वय असं असतं, कुठली जिम्मेदारी नसते आणि बुद्धीचं परिपक्वता नसते. काय आपण बुद्धीची परिपक्वता नसते, आणि त्याच्यामुळे मी कोण आहे, आपल्याला खरंच काय जिम्मेदारी आपल्याला जगायचं म्हणजे जीवनाविषयी बिलकुल सिरियस नसतं. म्हणजे अशामध्ये काय असतं, एकमेकांच्या मिसगायडिंग मध्ये, गायडन्स नाही म्हणत मी, दोस्त मित्रांच्या नादी लागून आता आजकाल तरुण पिढी बिघडत चालली. लग्नामध्ये डीजे वरती मारामाऱ्या, अनेक क्राईम वाढून राहिले. तर माझं म्हणणं एवढंच आहे की हे आयुष्य जे आहे हे ईश्वरानं दिलेलं एक वरदान आहे, तोफा आहे, गिफ्ट आहे. हे एकदा मेलेला माणूस वापस नाही येत. आता किती ऍक्सिडेंट झाले, गेले, पुन्हा नाही, नुकसान त्यांचंच झालं ना. घरचे काय, आई असली महिनाभर 6 महिने रडल, आयुष्यभर रडल, पण नुकसान त्याच आहे. शेजाऱ्याचं सुद्धा नुकसान नाही, परिवाराचं नुकसान आहे आणि त्याचं नुकसान आहे. आई वडिलांना मुलांसाठी, तरुणांसाठी काही संदेश देणार आहात? हे बघा, आई कोणते या जगातली आई असो, वडील असो, कोणताही आई वडील, आपल्याला कहाणी माहिती की आईचं काळीज असं असतं की माझं काळीज नेऊन विक बाजारात, पण तरी तू सुखी राह. म्हणजे आई वडिलांचं इथपर्यंत भावना आहे की माझा पोरगा लंबा जगला पाहिजे, त्या चांगला माणूस बनला पाहिजे, त्याला मान सन्मान भेटला पाहिजे, त्याला पैसा भेटला पाहिजे, त्याला चांगली बायको भेटली पाहिजे, तो सुखी राहायला पाहिजे. एका वाक्यात, तो सुखी राहायला पाहिजे. पण आजकाल हे आई वडिलच ऐकतात कुठं? हे जे नवीन, जे व्हायरल, म्हणजे जे नवीन, जे इंटरनेटच्या जमान्यातली पिढी, यांना काय वाटायला लागलं की हे जे धोत्र्यावाले लोक आहेत यांना काहीच कळत नाही, हे अडाणी आहे, आम्ही हुशार आहे. त्याच्यामुळे ते आई वडिलांचं न ऐकणं, मग त्याच्यामुळे ते चुप बसतात. संस्कृतीचं शिक्षण कुठं कमी पडत आहे असं वाटतंय का तुम्हाला? संस्कृतीचं शिक्षण एवढ्याच गोष्टीत कमी पडतं, शिक्षण घेण्याची किंवा ऐकण्याची कोणाची तयारी राहिलेली नाही. नाही तर संस्कृतीला काय कमी आहे का? आपल्या पूर्वजांपासून हजारो वर्षापासून ऋषी मुनींना शास्त्र लिहून ठेवले, आयुर्वेद आहे, तुमचे कसं वागणूक करायची ते आहे, आपले पंचकर्म आहे, हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. या आमच्या माध्यमातून आपण संस्कृतीसाठी काय करू शकता किंवा काय करण्याचे काही उपाय? मी करीन, जरूर. आमचं काम चालू आहे ते त्या गोष्टीवर, की जुने जे काही मोठी आहे आपल्याजवळ, जुने जे शास्त्र ग्रंथ आहेत मोठे मोठे, तिच्यामध्ये जे काही आपल्या आत्मज्ञानाविषयी ज्ञान दिलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे, ते आम्ही प्रवचनाच्या माध्यमातून मोटिवेट करणं चालू केलेलं आहे. पण आता ही गोष्ट अशी आहे, जबरदस्ती देता येत नाही.
ज्याला घेणं असले त्याच्याच कामी येते. जबरदस्ती गीतेचं ज्ञान तुम्ही नाही सांगू शकत कोणाला, उलट गीतेचा अपमान होईल तो. भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे की प्रत्येक आत्मा ही मुक्तीसाठी अधिकार नाहीये. काही आत्मा अजून अनंत काळपर्यंत भटकणार आहे त्यांच्या कर्मानुसार, तर त्यांना त्यांच्या हालवर सोडून देणार आहे. पण ज्याला इच्छा आहे त्यांच्यासाठी आम्ही आहे. आणि आम्ही कोण काही महात्मे आहेत का? तुमच्यासारखीच माणसं आहे. फक्त एवढंच आहे की जे काम ईश्वरानं आम्हाला लावून दिलं प्रामाणिकपणे करण्याचं काम आम्ही करतो. धन्यवाद. खूप छान माहिती दिलेली आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून. या ठिकाणी परमपूज्य श्री शेषरावजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, आदेशाखाली श्री संत परमपूज्य संतोष महाराज यांनी खूप छान असा संदेश दिलेला आहे तरुण आणि तरुणींना. आणि मी सुद्धा भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की व्यसन सुटलं तर आयुष्य आहे, आणि आयुष्य जर टिकवायचं असेल तर व्यसनाला सोडावं लागेल. मी कॅमेरामन जगदीश राऊतचं आनंद शिंगारे, नांदेड, अर्धापूर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.